तर ही दोन दृश्य आपण बघत आहोत। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही रॅली सुरू आहे, तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्याकडून देखील कार्यकर्त्यांना भेटीगाठी दिल्या जात आहेत। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जातोय। काळाराम मंदिरात दर्शन घेऊन श्रीकांत शिंदे यांनी तिकडे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत, तर इकडे अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो सुरू आहे। अगदी काही दिवसांवरच निवडणुका आणि अर्थातच मतदान हे ठेपलेलं असताना सर्वपक्षीयांकडून आता प्रचार रॅली सुरू झाल्याचं आपण बघू शकतोय। सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जातोय। अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो सुरू आहे। मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी, अजित पवार गट असेल, शरद पवार गट हे सगळे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। तर इकडे काळाराम मंदिरात दर्शन घेऊन श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये देखील आपण बघितलं जागवाट पौरण नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या आणि त्यानंतर अखेर आता श्रीकांत शिंदे यांची ही रॅली सुरू झालेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावरती आहेत। काळाराम मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। मोठ्या संख्येने इथं देखील शिवसैनिक हे उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। तर इकडे पुण्यामध्ये अजित पवार यांचा रोड शो सुरू झालेला आहे। महायुतीकडून प्रचाराचा झंझावात आपण बघू शकतोय। सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रचार सभा घेतल्या जात आहेत, रॅली काढली जाते।